महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत या राजकीय भेटीच्या बातमीनं। ही बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या भेटीच्या संदर्भातली। ही भेट नेमकी कशासाठी झाली यावरून राजकीय वर्तुळात चर्चा ना तर्कवितर्कांना उधाण आलेलं असताना अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टीनं आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं या दोन नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली। 3:30च्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले। जवळपास 1 तास दोघांमध्ये चर्चा पार पडली। शिवसेनेत पडलेली मोठी फूट, त्यामुळे राज्यात झालेलं सत्तांतर, आगामी काळात होऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक आणि सध्या सुरू असलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। गेल्या 2 महिन्यातील दोघांची तिसऱ्यांदा भेट झाली आहे। बघूयात या भेटी मागचं नेमकं कारण काय सांगितलं जातंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय। गेल्या 2 महिन्यातली दोघांची ही तिसरी भेट आहे। अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। त्याचबरोबर आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा काही खलबतं सुरू आहेत का? शिवसेना विरुद्ध मनसे आणि ठाकरे विरुद्ध शिंदे अशा लढतीत ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। तर मला कल्पना नाही कुठल्या विषयासाठी गेले, कारण आम्ही आज सकाळपासून ते नाशिकमध्ये आहोत। निश्चित काहीतरी महाराष्ट्राच्या इतरच विषय असेल, तर मला कल्पना नाही कुठल्या विषयासाठी गेले, कारण आम्ही आज सकाळपासून ते नाशिकमध्ये आहोत। निश्चित काहीतरी महाराष्ट्राच्या इतरच विषय असेल। आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले, कसं बघता? काही नाही, ते नेहमीच जात असतात, त्यामुळे काही ते नवीन असं काही नाही। एक अतिशय महत्त्वाची बातमी पुणेकरांच्या दृष्टीने। पुणेकरांना आता पुन्हा एकदा कर वसुलीला सामोरं जावं लागणार की काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे। पूर्वलक्षी प्रभावानं आता ही वसुली करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे असं कळतंय। यानंतर एक राजकीय बातमी आहे। शिवसेनेमध्ये 2 गट झाल्याच्या नंतर, 2 पक्ष झाल्याच्या नंतर एकमेकांवरती हल्ले करणं हे सुरूच आहे। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत असताना पहिला राजकीय गेम राज ठाकरेंचा केला असा आरोप आमदार संजय गायकवाडांनी केलाय। उद्धव ठाकरेंचा शिवसेनेशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंना राज्याचं नेतृत्व करायचं होतं, मात्र पक्षात त्यावेळी सर्वात मोठे दावेदार राज ठाकरे होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी प्लॅन करून राज ठाकरेंना बाजूला केल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। ही सगळं षडयंत्र 1997 पासूनचं मी तुम्हाला सांगतो। उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा काही संबंध नव्हता। संबंध होता तो फक्त राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा। मी सगळं पाहत होतो, मी 86 पासून सैनिक आहे। सगळ्यात पहिले शिवसेनेचा कार्याध्यक्ष निवडायचा होता, निवडणूक आयोगाने सांगितलं। तर सगळ्यात मोठी अडचण होती राज ठाकरे। मग प्लॅनिंग झालं, प्लॅनिंग घेऊन बरोबर स्टेजवर सगळे बसले असताना आम्ही खाली बसेल आणि मनोहर जोशीच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं राज ठाकरेंच्या कानात की राज ठाकरे तू उद्धव साहेबांचं नाव सुचव, अशी बाळासाहेबांची इच्छा आहे। आणि मग बाळासाहेबांना राज ठाकरे करू शकत नव्हती क्रॉस। राज ठाकरेंनी उद्धवचं सांगितलं की उद्धवला कार्याध्यक्ष करा, काही संबंध नसताना, आणि
उद्धव ठाकरेंनी पहिला गेम केला तिथे राज ठाकरेंचा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. मशालला मत देणं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला मत देणं असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना टोला लगावलाय. तसंच आमचं टार्गेट घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवण्याचं आहे असंही बावनकुळे म्हणाले. दरम्यान त्यांनी जयंत पाटील आणि अजित पवार यांनाही टोले लगावले. वीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी साथ दिली आहे. केवळ सहानुभूतीच्या बाजूने मतदान होणार नाही असंही ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांनी ज्या 2.5 वर्षात कामं केले त्याला प्रकाश आंबेडकर पाठिंबा देत आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आम्हाला असं वाटतं आता मशालला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं, उद्धवजीला मत देणं म्हणजे राष्ट्रवादीला मत देणं. आणि त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीचे विचार स्वीकारणाऱ्या उद्धव ठाकरे या गटाला मराठी माणसं आणि हिंदुत्ववादी व्यक्तीने मतदान करू नये याकरता आम्ही जनजागरण करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीला समोर जातो आहे तर आमचं टार्गेट असणार आहे की घड्याळ कुठं बंद पडायची, ती बारामतीत बंद पडली पाहिजे. काँग्रेसचा पंजा कुठं थांबला पाहिजे, तो साकोलीत थांबला पाहिजे. आणि मशाल जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पकडली आहे आणि उद्धव ठाकरेजींनी आता चिन्ह घेतलाय, त्या मशालला अरबी समुद्रातलं पाणी आणून पेटली तरी ते विझवावं लागेल. मला वाटतं की जयंत पाटील साहेब आणि अजित पवार साहेबांना त्यांच्या आमदारात काय चालू आहे माहिती घेतली पाहिजे. असे बॉम्बस्फोट होणार आहे, प्रवेशाचे असे बॉम्बस्फोट होणार आहे की त्यांनाही कळेल काय होत आहे. त्यामुळं अजित पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, पण त्यांना पुढं कळेल. मला काय वाटतं की थोडं महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी थोडं आता 2 वर्ष हे जे बॅट्समन आहे ना फडणवीसजी आणि एकनाथजी शिंदे या दोघांची बॅटिंग पाहिली पाहिजे. जरा यांची 2020 मॅच कशी चालू आहे, 18 तास कसे काम करतायत. त्यांनी मुख्यमंत्री बघितलं आहे 18 महिने मंत्रालयात न येणारे, त्यामुळे त्यांनी बॅटिंग केली आहे. जयंत पाटील साहेब, अजित पवार साहेबांची बॅटिंग चालू होती मंत्रालयात. उद्धव ठाकरे साहेब तर ना बॉलिंग करत होते ना विकेट किपर होते. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. अगदी त्या दिवसापासूनच शिंदे आणि ठाकरे या दोन्ही पक्षांमधल्या आता नेत्यांमधला राजकीय वाद आणि संघर्ष हा काही थांबायचं नाव घेत नाहीये. गुलाबराव पाटील जे एकनाथ शिंदे यांचे अतिशय कट्टर समर्थक मानले जातात, राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलंय. कारण उद्धव ठाकरेंनी मैदानात या असं आव्हान केल्यानंतर त्याला प्रतिआव्हान दिलंय. ठाकरेंचं आव्हान, गुलाबराव पाटलांचा टोला. निवडणुका घरात बसून ऑनलाईन होत नाहीत, समोरासमोर येऊन होऊन जाऊ द्या. दोन्ही पक्षातील संघर्ष तापण्याची शक्यता. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना असला तरी आता या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष सुद्धा आक्रमक झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या 75च्या कार्यक्रमात थेट एकनाथ शिंदे यांना मैदानात उतरण्याचं आव्हान दिलंय. हिम्मत असेल तर मैदानात या ना तुम्ही. मी मैदानात उतरलेलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही ह्याच्यापेक्षा मैदान दोघांनी मिळून एकत्र या, एका व्यासपीठावरती येऊ, एका मैदानात येऊ आणि होऊन जाऊ दे काय व्हायचं ते. आता उद्धव ठाकरे यांच्या या आव्हानात एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची बुलंद तोफ गुलाबराव पाटील यांनी खास स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. हे बघा, आता समोरासमोरच निवडणुका होता, ते काही घरात बसून होत नाही किंवा ऑनलाईन होत नाही. निवडणुका या समोरच होता, ऑनलाईन थोडी होता. त्यामुळे ज्यावेळेस समोरासमोर वेळ येईल त्यावेळेस समोरासमोर पण होईल.
उद्धव ठाकरे यांचे टीकेचे बाण आणि त्याला शिंदे समर्थकांच्याकडून मिळणारं जोरदार प्रत्युत्तर यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षातला संघर्ष अधिक तापणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या माफियांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सज्जड दम भरलाय. राज्यातलं सरकार बदललंय, त्यामुळे आता भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि माफियांनी सावध राहावं असं म्हटलंय त्यांनी, नाहीतर जेलमध्ये टाकलं जाईल असा इशारा दिलाय. हे पैसे खाणारं सरकार नाही, तर जो कोणी पैसे खाईल त्याला सोडणार नाही, कारवाई करणार असा इशारा फडणवीसांनी दिला. तर युतीच्या काळात सरकारनं चांगली पॉलिसी आणली, मात्र सरकार गेल्यानं धोरणाला ब्रेक लागला. मात्र धोरणालाही माहीत होतं की मी पुन्हा येईन असा टोलाही त्यांनी लगावला. मैं अभी आशीष जी को पूछ रहा था कि हमने आपको रेती घाट देने की बात कही थी, तो उसका क्या हुआ? तो मुझे बड़ा आश्चर्य हुआ. उन्होंने कहा मैं पिछले 2 साल से प्रयास कर रहा हूं लेकिन टीपी इशू नहीं होती. तो ये तो बड़ी आश्चर्य की बात है. अगर एमएसएमसी को नहीं मिलती है तो ये तो ऐसे जितने अधिकारी हैं उनको घर पे ही बैठाना पड़ेगा. अगर हमारे सरकार के उपक्रम को कोई यहाँ पर जो जीआर हमने निकाला उसका पालन नहीं होता होगा, आशीष जी आप तो पुराने अनुभवी, हमने साथ में काम किया है, आप चुप बैठने वालों में से नहीं है, तो आप क्यों चुप बैठे हो? बस सबके नाम दे दो, सबको घर बैठाऊंगा. ये चलेगा नहीं. ये सरकार बदलिए, समझ नहीं आना चाहिए. सरकार कोई पैसे खाने वाली सरकार नहीं है, हम लोग कोई धंधा करने वाले सरकार नहीं है. ये जो सारा रेती का व्यवहार, ये कुछ मिनिस्टर और जनप्रतिनिधि मिलकर जो काला बाजार कर रहे थे, हमको नहीं चलेगा, हमको नहीं चाहिए. हम उसमें से एक पैसा हमको चाहिए नहीं. एक एक पैसा जो सरकार का है, जनता का है, सरकार की तिजोरी में ही जाएगा. और उसमें जो करेगा, मैंने अभी अभी आपने देखा होगा, जो सारे व्यवहार करते थे सबको जेल में डालना शुरू किया. और मैं छोड़ूंगा नहीं, मैं सबको जेल में डालूंगा. क्योंकि इस प्रकार से अगर हमारे एनवायरमेंट को पूरे तरीके से खराब करते हुए, हमारी नदियों को खोद खोद कर और एक नया पैसा सरकार को न देते हुए इस प्रकार का व्यवहार होता होगा, तो वो लोग भी सुन ले. उन्होंने आज तक क्या किया है वो किया है, इसके बाद करेंगे तो छोड़ूंगा नहीं. उनके ऊपर कार्रवाई होगी और पुलिस की कार्रवाई भी होगी, ये उन्होंने ध्यान में रखना चाहिए. पिछले समय आशीष जी ने पॉलिसी तैयार की, लेकिन आशीष जी आपकी सारी पॉलिसीज ये सरकार जाने से वही के वही रह गई. लेकिन आपकी पॉलिसी को भी मेरे ऊपर विश्वास था. जब मैंने कहा था मैं पुन्हा येईल, तो आपकी पॉलिसी को भी मालूम था कि मैं ही आने वाला हूं. इसलिए बीच में आपकी पॉलिसी ने मुंह ही बाहर नहीं निकाला. अब आप चिंता मत करिए. आपने जो नई माइनिंग पॉलिसी तैयार की है वो आप कब तक सबमिट करेंगे? ऑलरेडी कर दी है. हर्षदीप जी, हम जनवरी से पहले इसको कर लेंगे. 26 जनवरी बोलता हूं, बिफोर 26 जनवरी हम नई माइनिंग पॉलिसी को मान्यता देंगे. प्राध्यापक हरी नरके यांनी केलेली एक फेसबुक पोस्ट सध्या वादात सापडली आहे. ही फेसबुक पोस्ट त्यांनी केली देशाचे माजी राष्ट्रपती, दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल. त्यांनी काही सवाल उपस्थित केले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल, की APJ अब्दुल कलाम कधी शास्त्रज्ञ होते, APJ अब्दुल कलाम कधी साहित्यिक होते. त्यामुळे त्यांची ही फेसबुक पोस्ट मोठ्या वादात सापडली. त्यांच्यावर टीकेची झोड उठली. प्राध्यापक हरी नरके यांच्या लिखाणाचा राज्यात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची भाषणंही मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. मात्र त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावर हरी नरके यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. फेसबुक पोस्टमध्ये हरी नरके यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. कलामांचा वाचनाशी संबंध काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विभूती पूजा किंवा दैवतीकरण या मध्यम वर्गाच्या लाडक्या गोष्टी आहेत. एखादी व्यक्ती जर हिंदुत्ववादी असेल
तर त्या सुमार किंवा बी दर्जाच्या व्यक्तीचा विशेष प्रावीण्य गटात समावेश करतात. त्याच्या आरत्या ओवाळायला मध्यम वर्गाला फार आवडतं. एपीजे अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते. त्यांना या मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकलं. मला सांगा, कलाम यांनी असा कोणता शोध लावला? मिसाईल बनवणं हे संशोधन नाही, ते मशीन आहे. हे म्हणजे चहा विकणारा माणूस हाच चहाचा संशोधक असल्याचा ढोल पिटणे आहे. कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस का? किती ग्रंथसंग्रह होता कलामांचा? कोणती पुस्तकं त्यांनी वाचली होती? ग्रंथसंस्कृती, वाचन संस्कृती यांच्या विकासाला कोणता हातभार त्यांनी लावला? हे प्रश्न नरके यांनी उपस्थित केलेत. माणूस मुस्लिम असून शंकराचार्यांच्या पुढे लोटांगण घालत होता, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या पलीकडे कलाम यांचं कला, साहित्य, संस्कृती, वाचन, ग्रंथजगत यामध्ये योगदान काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हिंदुत्ववाद्यांचे ते डार्लिंग होते, म्हणून त्यांना भारतरत्न आणि राष्ट्रपतीपद दिले गेले असा दावाही हरी नरके यांनी राष्ट्रपती म्हणून त्यांचं देशाला विशेष योगदान काय, असाही प्रश्न या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. तर प्राध्यापक हरी नरके यांची भूमिका विवेकवादी नसल्याचं साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी म्हटलंय. कलाम यांचं आत्मचरित्र, तत्वज्ञान सर्वसामान्य माणसाला प्रेरित करणारं होतं, असं सबनीस यांचं म्हणणं आहे. अब्दुल कलामांचा हा अपमान आहे. एखाद्या माणसाचा कैवार घेणं हे वाईट नाही, पण दुसऱ्या माणसाचा द्वेष करणं हे अत्यंत वाईट आहे. माणसाला मर्यादा असतात, माणसाच्या जाणीवेला, ज्ञात भावनेला मर्यादा असतात, आणि अशा प्रकारची भावना अब्दुल कलामांच्या बाबतीमध्ये हरी नरकेंनी व्यक्त करणं हे चुकीचं आहे. हरी नरके हे नेहमीच अकलेचे तारे तोडतात. खऱ्या अर्थाने त्याचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटतं. त्यांना स्वतः कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नाही आहे, आणि असं विधान करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. एपीजे अब्दुल कलाम हे इंजिनियर होते, मात्र त्यांना शास्त्रज्ञ घोषित करून टाकण्यात आलं, अशी पोस्ट हरी नरके यांनी केली. त्यावर शास्त्रज्ञांनी परखड शब्दात मतं व्यक्त केलेत. प्राध्यापक हरी नरके यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून सोशल मीडियात नव्या लढाईला तोंड फुटलंय. त्यामुळे हा वाद लवकर शमणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.